नमस्कार. आज आहे तुळशीचं लग्न म्हणजे तुळशी विवाह सोहळा आणि त्याच दिवशी गावामध्ये पारंपरिक पद्धतीने वाघबारस हा सण साजरा केला जातो आणि त्यासाठी आम्ही आता चाललो आहोत. पवारडे बाजी मंदिराच्या रस्त्याने आम्ही जातोय. आता पवारडे बाजीचे मंदिर येईल आणि त्यानंतर पूर्वीपासून दिंडोण्यावरती हा सोहळा साजरा व्हायचा. वाघ सेपटणे, वाघ बनवणं आणि काठीचं पूजन करणं. परंतु आता जंगल दाट झाल्यामुळे ना थोडा हा आम्ही पवारडेश्वर आमचं जे मंदिर आहे पवारडे बाजीचं त्या ठिकाणी आम्ही सोहळा करतोय. मग त्यासाठी आम्ही चाललोय. माझ्यासोबत माझे बंधू आहेत गंगाराम खुळे आणि काही मंडळी आमची त्या मंदिराच्यापर्यंत पोहोचलेली आहेत, तयारी करतायत आणि काही क्षणानंतर आपल्याला एक वेगळा पद्धतीचा सोहळा वाघबारस म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. परंतु बघा, या ठिकाणी घनदाट जंगल तुम्हाला दिसेल. इतकं दाट जंगल या ठिकाणी झालेलं आहे आणि यातूनच आम्ही वाट काढत पुढे पुढे जात आहोत. सर्व वारकरी जमून आता जेवण बनवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. देवाला नैवेद्य बनवणं आणि डाळ भात खीर हा मेनू या ठिकाणी बनवला जात आहे. आता या ठिकाणी वाघ सजवण्याचा कार्यक्रम होतोय. हे आता पोरं आमची सस्तं आहेत आणि त्यांना वाघासारखं सगळं रंग लावून त्यांना सजवलं जातं आहे. आणि ही पारंपरिक पद्धत जी आहे वाघबारशीची ती आमच्या डिंगणगडवाडीच्या वतीनं त्या ठिकाणी साजरी होते. आणि आता त्या वाघाला बिबट्या मोठा आहे, त्याला चांगलीशी मिशी काढतायत, काळी काळी. हसतोय तो वाघ. आता बघतो, आता तो वाघ आता धावणार आहे. त्याच्या पाठीमागला सगळे गुराखे सुद्धा धावणार आहेत त्याला पळवण्यासाठी. वाघ सजवणं सुरू आहे. त्यासाठी आता चुना बिना सगळा रंग वापरलेला आहे. पूर्व रंगीत दगडाचे खडू म्हणजे दगड ते उघडून त्यानं रंगवायचे, पण आता चुना बिना वापरून रंगवले जात आहेत. दोन्ही वाघ आता सख्खे वाघ आहेत, भाव सख्खे भाव वाघ झालेले आहेत. तो एक हे छोटे वाघ झाले. आता हा मोठा बिबटी आहे. हा तो म्हणजे कोंडवीकडनं आधीला दिसतोय मोठा बिबट्या आणि तो आता कुठे नेमका जातोय, कोणाची शिकार करतोय का माहित नाही. लय एकदम तगडा वाघ आहे, तगडा वाघ. त्या तगड्या वाघाबरोबर हे आपले छोटे वाघ सुद्धा धावणार त्याच्या मागना. आता कोकणीच्या पाण्याकडे हा वाघ धावता जाणार आहे. जुनाड वाघ आहे, जुनाड. ते वाघाची दाढी बिडी पटेरा हा म्हणजे पटेरा वाघ आहे. त्याला सजवण्याचं काम सुद्धा आमचे वाडकरी बंधू करतायत. ही पारंपरिक पद्धत आहे आणि या पद्धतीचा जो सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न होतोय. हे छोटे वाघ आणि हा मोठा बिबटे वाघ आता धावणार आहे. तगडा वाघ आहे, हा जुन्यातला वाघ आहे. त्याच्याबरोबर हे दोन बारके वाघ आहेत, ते आता त्याच्या पाटणा धावणार आहेत पिल्ले करत. आणि हा आता दिंडवण्या करून कोबीच्या पाण्या करून वाघूच्या मंदिराच्या तिकडे फार त्या जोगळ्यांची अडवी सगळं फोडून तिकडनं सगळं येणार आहे आता. आणि नंतर पुन्हा हा आपल्या मंदिराच्या तिकडे दिशेने देवाचं दर्शन घ्यायला परत येणार आहे. हे असे 3 वाघ आमचे सजलेले आहेत. पारंपरिक पद्धत आमच्या इकडे पाहायला मिळते. ती नवतरुण मित्रांनो डिंगणगडवाडी बामनोलीच्या वतीने ही वाघबारस साजरी होते. हा मोठ्या बिबट्या वाघ ह्या दगडीवर बसलेला आहे आणि तो आता पळण्याच्या तयारीत आहे. आता इथे नैवेद्य भरण्याचं काम सुरू आहे. प्रत्येक पानं लावली जात आहेत आणि या ठिकाणी पानावरती भात, खीर, डाळ सगळं टाकून पारंपरिक पद्धतीने ते मान सर्वांचे या ठिकाणी काढले जात आहेत. त्या तिकडे सेपरेट कोपऱ्यामध्ये आपण बघतो वाघांसाठी खास भात सगळं त्याच्यावरती कोच लावलेले आहेत. त्याच्यावरती आता वाघ सगळे काट्यांची पूजा करतायत सगळेजण. या गुराख्यांच्या काट्या, गुरं राखण्यासाठी त्याची सोबती असणारी काठी आहे, तिला आज खऱ्या अर्थानं मान दिला जातो. आणि जे वाघ बनतात ते त्यांच्या हस्ते ही
काट्यांची पूजा केली जात आहे. त्या सगळे ग्रामस्थ बसलेले आहेत. म्हणजे हा सगळ्यात मोठा बिबटी आहे. तो पहिल्यांदा त्या काट्यांची पूजा करतोय. आता छोटे वाघ पूजा करतायत. पाटीने आला हे वाघ पळतायत. धर बरोबर आहे. चल आला वाघ आला रे. असू दे. तिथंच कोटीच्या पाण्यावरून आंघोळ घालायची. एवढ्या दाट जंगलातून वाट काढत वाघ पळताय. त्यांच्या पाठोपाठ सगळे गुराखे आहेत. मध्ये बघा हा वाघाच्या मागं कुत्रा आहे, पण तो अतिशय शांत आहे. मला वाटतं कुत्रा आणि वाघ यांचं नातं वाटतं जुळलेलं दिसते, ओळखीचं आहे. त्याच्यामुळे तो पाठणा जातोय. असा घनदाट जंगलात वाट काढत सगळे जात आहेत. आणि हा वाघ बारसीचा सोहळा जो आहे पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे. खाऊ नको. वाघ आता निवेद ठेवतायत. कोसाची आहे ना, त्याला खायची ती खिरीची खायची. तुझी मध्ये मोठ्याची मध्ये ठेवलं हातात घेऊन काढू वाटण काढ येतील तशी अशी टाकते.